आधी काय होतं कल्पना तिचं गुलू गुलू करत आणि मग मला ती लगेच साईडला ठेवत. तिचं असंच नाही. कशाला मला प्रॉब्लेम नाही बाई. मी कोणासोबत बोलत पण नाही जास्त आणि मी कोणाची लावा लावी पण करत. आम्ही करतो लावा लावी. मी बोलले काय हे बघ शिल्पाताई कोणाच्या घेण्यात देण्यात नाही. हा पण शिल्पाताई आजचं योग्य तू काय बोलते? तू खरं सांग, प्रतिभाचं चुकत असेल तर चुकीचं बोल. कोणाचं चुकतंय? तुला असं वाटतं का कल्पना आली म्हणून लवकर लवकर उशीर होता. आता किती वाजले? 7 वाजले. आम्ही बरोबर आलो 7 वाजता. फक्त पाऊल पाहिजे असतो दंगडा करायला. आधी काय होतं कल्पना तिचं गुलू गुलू करत आणि मग मला ती लगेच साईडला ठेवत. तिचं असंच नाही. कशाला मला प्रॉब्लेम नाही बाई. मी कोणासोबत बोलत पण नाही जास्त, आईला माहितीये. आणि मी कोणाची लावा लावी पण करत. आम्ही करतो लावा लावी. मी बोलले काय? आईला माहित आहे प्रतिभा. आम्ही बरोबर आलो 7ला 5 मिनिटं. आम्ही 7च्या टायमर दिलेला. आम्ही आमच्या टायमर बरोबर आलो. पण तयारी झाली. हे बघ आम्ही आई आम्ही घरी माहिती काय मी याची वाट बघत होती आई. तिला नको तुला नेहमी तू येतेस ना इकडे तयार व्हायला. तुला पण आज माझी बहीण झाली होती ना आई. अच्छा म्हणजे ती आली तर तू प्रतिभाला विसरलीस. तिने काय केलं, प्रतिभाने काय केली की संध्याकाळी हर टायमाला येते मेकअप करायला म्हणून ती थांबली. एक मिनिट, आता तुम्ही सगळे गप्प बसा. आता मोठी ताई बोलणार ती कधी हा संध्याची वाट बघते मेकअप करण्यासाठी म्हणून मी ती थांबली. आणि संध्याताई हिच्यावरच बघितलं ना. सांगतो प्रत्येक वेळी की नाही घरात काय असतं ना वेदांचा बर्थडे आईचा बर्थडे त्यावेळी तिच्याकडे कोण येतो पार्लरवाले येते. त्यावेळी ती मला सांगत नाही. प्रतिभा वेदांचा होता वेदांचा बर्थडे होता तसं नाही. तुम्ही पण पोरी आहे, ती पण सून आहे. मी कोणाची बाजू घेत नाही. मी तुला कॉल करून बोलली पार्लरवर येणार आहे. बोलली ना तुला आई मला काम नाही जाऊ दे चल. प्रतिभा बोल आता. एक दिवस आधी माहिती नाही मिळलं तर हे लवकर होतंय की नाही बघ. हे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय होतात माहिती, हे लोक मनात ठेवतात ना या सगळ्या गोष्टी. म्हणून तेव्हाच्या तेव्हा क्लिअर करत जा की आम्हाला पण बोलवत जा मेकअप. आता लक्षात ठेव आई. आता नेक्स्ट टाइम प्रतिभा आता ह्यांचं कळलंय ना तुला. आता नेक्स्ट टाइम थांब जरा मी बोलतोय. तू नको मुलींची साईड घेऊ. ती काय बोलली नाही संध्या काय बोलली की बाबा प्रतिभा लय शानी आहे, बर्थडे बिड्डे असतो तेव्हा आम्ही म्हणजे आम्हाला बोलवत नाही मेकअपला. काय बोलली प्रतिभा? काय बोलली तुला मी त्यांनाच विचारा. आता एवढं पण माझ्या लक्षात. हे बघ शिल्पाताई काय बोलली, जेव्हा वेदांचा बर्थडे असतो आईचा बर्थडे असतो तेव्हा मेकअप साठी ही मला बोलवत नाही प्रतिभा. तेव्हा कुठे जाते. पण मेकअपला सीन काय होतो माहितीये, लगेच खड्यावर येतात ते लोक. कामावर असते मग आई हिला विचारत नाही, हिला विचारत नाही की ये म्हणून. मग पार्लरवाली येणार आहे तू येते काम कर म्हणजे कामं टाकून होशील. हा मग ते तुझी चुकी आहे बाबा. अचानकच सांगितलेला. अरे बाप रे, बघितलं हे झगड्याच्या कारणामध्ये भांडण्याच्या कारणामध्ये. प्रतिभा संजोग तू आणि शिल्पा एक झाले. नाही बघ शिल्पाताईला मध्ये घेऊ नको. ती कोणाच्या घेण्यात देण्यात नाही. हे बघ शिल्पाताई कोणाच्या घेण्यात येणार नाही. हा पण शिल्पाताई आजचं योग्य तू काय बोलते? तू खरं सांग, प्रतिभाचं चुकत असेल तर चुकीचं बोल. कोणाचं चुकतंय? हा बस. आणि तू आज ही आली म्हणून तू आज हिच्याकडे नाही आली. फोन केला मला. हा नाही केलं जाऊ दे सोडते घेऊन सोड जाऊ दे. तुम्हीच विषय वाढतो बोली प्यारी. आता मी उरणच्या आईला विचारू दे मला. उरणच्या आई द्या. काय बोलणार आता असं नाही, हे चुकीचं आहे. प्रतिभाला एकटीला आट्यामध्ये घेतलं सगळ्यांना. कोणी नाही आट्यामध्ये घेतलं. ती बोलली ना हो जाऊन द्या चल बोलली. आता नेक्स्ट टाइम काय कर माहितीये तू, नेक्स्ट टाइम जेव्हा तू पार्लरवालीला बोलवशील ना तर हिला कॉल कर. हिने मनात ती गोष्ट ठेवली आहे. एक दिवस अगोदर आम्हाला माहिती नसतो तर तिला काय सांगू. आता काय आपण स्टोरी बिरी ठेवतो तर त्यांना कळतं की ह्यांचा बर्थडे आहे. मग ते लोक लगेच मेसेज करतात दादा आम्ही येऊ का. तर आम्ही बोलतो या. मग ते लगेच येतात ते. मग तसं हिला लगेच आई सांगते येणार आहे का. तर ही बोलते नाही माझं काम आहे मी कसं काय येणार. मी सांगते मग जवळ तुम्ही सांगते मला टाइम जरी मी नाही सांगितलं ना तरी आई सांगते. मग म्हणजे विचार कर. आता विचार कर. आजकाल तू पण भरोसा ठेवू नका बेटा. हा आता हे मनात ठेवले तिने ती गोष्ट तुझी. मला दुःख झालं कारण की एवढ्या वर्ष मला वाटलं ना माझ्याबद्दल ठेवा मनात. बर्थडे आईचा
बर्थडे रडत माझं मेकअप खराब होईल मी नाही रडणार. मेकअप खराब होईल म्हणून तर रडला नाही. अचानक भेट आणि तुला असं वाटतं का कल्पा आली म्हणून तुला हे करते चल मला सारखे ती पण सारखी लक्षात ठेव समजलं काय. आम्ही असं मनामध्ये नाही ठेवत लक्षात ठेव. आणि तुझं नशीब चांगलं आहे की तुला आमच्याकडे नंदा भेटलाय. अरे हिला तरी ह्यामध्ये काहींनी प्रतिभाची साईड घेतल्या म्हणून ही साईडला. नाही ए आम्ही तुला काय बोलायचं माझ्याबद्दल. अरे उरणची आहे काय बोलताय तुम्ही कसे आहे बरी आहे. बरं आहे ना. काय यांचं काय चाललंय इथे बोलते तर मला काय माहिती यांचं काय तुमची सून सरळ सरळ आरोप घेते प्रतिभावर कशाला की प्रतिभा आम्हाला बोलवत नाही जेव्हा मेकअप वाली येते तेव्हा. बोलवते ती मग ही बघा ना कशी बोलते आता तुम्ही. बोलवते पण तिला ती कामाला असते ना मग कशी येणार ती. ती सरळ बोलते की नाही म्हणून बोलवत. नाही बोलवत. प्रतिभा बघ उरणची आई आहे तुझ्यावर नको टेन्शन घेऊ. हे बिनबुलाय मेहमान तिला सांगितलं पण नव्हतं तरी पण ती आली. प्रतिभा पण बोलते, ती कामावर आहे, मग कसं येणार तुम्ही. आणि ती लवकर जाते ना मेकअप वाली हा बरोबर त्यांना पण लांब जायला लागतो ना. आणि आज पण बोलवली असते मेकअप वाली पण आईची तब्येत ठीक नाही अजून ठीक झालेली नाही म्हणून नाही बोललेली. अजून आहे बर्थडे तिला तेव्हा बोलवेल ना तेव्हा तुम्हाला नक्की बोलवेल. दोघींना काय तिघींना बोलवेल. भडकले मेकअप करायचा ओके मॅडम आणि बोलायचं लवकर आज प्रतिभाबद्दल अशी बोलली ही वाईट वाटलं प्रतिभाला पण. मुंबईवरून येणार ही घाटकोपरवरून येणार मग तोपर्यंत ते पार्लरमध्ये बसणार नाही ना. हो आई आता एवढे फंक्शन झाले. संध्याताई आहे ना रोज प्रतिभाकडे येते 1 तास मेकअप साठी. ह्या टायमाला प्रतिभाला फोन पण नाही केला की मी येते का नाही. प्रतिभा खरं सांगायचं काय पण बोल आता. नाही केला म्हणजे आता ही कल्पताई आली म्हणून तू विसरलीस हिला. नाही बघ ही कामं करत होती 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत जेवणच झालं आमचं. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो तिथं माझ्या मैत्रिणीच्या तिकडनं आलो तयार झालो की लगेच इकडे आलो आम्ही. जाऊ दे चला आता. या टायमाला सोडून द्या आणि ह्याच्या पुढे मेकअप वालीला बोलवायचं त्याच्या आधी तिघींना बोलवा लवकर तुम्ही बोलायला तरी चालेल. तुम्ही वेदांच्या बर्थडेला बघितलंच असेल आईचा पण मेकअप केलेला माझा पण केला संध्याताईला पण फोन केलेला. असं नाही का संध्याताईला फोन नव्हता केला. जाऊ दे सोड तू मेकअप कारण की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी मला ठेवणार नंतर बोलणार हे सांगणार. हे बरोबर आहे पॉइंट आहे. बोलण्याची गरज नाही स्वतःच एक मेकअप बघा मेकअप बघा तिला बघा आय शेडो बघा मेकअप बोलते मला मेकअपची काही गरज नाही. मी माझ्या हाताने बरोबर मेकअप करते. अरे विषय मेकअपचा नाही विषय प्रतिभावरती आरोप आला म्हणून काय नाही ठीक आहे चल जाऊ दे. प्रतिभा तू मनात ठेवू नको आता ही गोष्ट. परत नेक्स्ट टाइम ती संध्याताई आली तर तिला चहा बी देत जा बाबा नाहीतर तीच गोष्ट मनात ठेवेल. आमची मुलं इकडे येतात हा फंक्शन येतं पण आमची मुलं येतात. विचारा हा बरोबर पॉइंट आहे. राहून गेले तिथे सगळे राहून गेले तसं नाही का सुजले सगळे राहूनच गेले. त्यांना पण माहिती थोडा जर मी तुम्हाला बोलली असेल तर सॉरी. माहिती काय तू करते म्हणजे तू आपल्या म्हणजे नाही बघितलं वाटलं ते मी बोलले कारण की तुम्ही मला अचानक बोललात तसं. कारण की मी बोलवायचे असते तर बोलवले असते ना. दुपारीच 3 वाजता तुम्हाला कॉल केला जाऊ पण मला एका गोष्टीचं म्हणजे चांगलं वाटतं की माझी मैत्रीण आहे त्यावेळी पण प्रतिभा कशी तोंड वाकडं करत नाही किंवा अशी बोलत नाही. आईने सुजाच्या बर्थडेला इन्व्हाइट केलेलं की बर्थडेला ओ माय गॉड लक्षात आहे म्हणून मी आली आहे. थँक्यू व्हेरी मच. नाही यापुढे माझी वहिनीच माझी मैत्रीण माझी 2 आहेत बहिणी त्याच माझी नाही ही पण